सर अंकित मनोहर चामट 6,800 त्यांची 50 गुंठाची नुकसान झालेली आहे। त्यानंतर धर्मपाल नागोजी तेलंगराव त्यांचे 20,520 रुपये आहे। 76 गुंठामध्ये नुकसान झालेली भाताची शेती आहे सर। त्यानंतर सर शरद किरपान 10,800 रक्कम आहे। सर श्रीनिवास देवनेनी धानाची शेती आहे 37,800 रुपयाची आहे। सर त्यापैकी त्यांची 3 एकर आहे पण प्रत्यक्षात नुकसान झालेली 1 एकर 40,000ची। चव्हाण सर 54,000ची आहे। दोन हेक्टर बाधित झालेले सर। आधी सर बागायती सर। त्यानंतर चाकोले नाथ्यू चाकोले 21,600 रुपयाची आहे। सर कवडू नाकोडे सर याची 3 हेक्टर मध्ये नुकसान झालेली आहे। आपण 81,000 देतो। बागायती सर प्रभाकर नागपुरे त्याचे पण 3 हेक्टर नुकसान झालेली आहे भाताची आणि बागायती शेती आहे। पण त्यांचे टोटल क्षेत्र आहे सर 4 हेक्टर 12 आहे त्यापैकी 3 हेक्टरची आपण देतो सर। अजून शेवटचे सर पोटबारे त्यांची 81,000 3 हेक्टरची नुकसान झालेली आहे 3 हेक्टरचे सर। थँक्यू सर। सर बाकीचे 1-2 दिवसामध्ये आपण डीबीटीने पूर्णपणे वितरण करण्याचे नियोजन केले। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते इथे धनादेशाचं वाटप केलं जात आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना इथे धनादेशाचं वाटप केलं जात आहे। त्याआधी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये म्हणजे कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीने आपला अहवाल सरकारला सुपूर्द केलेला आहे। दुसऱ्या टप्प्यातला हा शेवटचा अहवाल त्यामध्ये एकूण किती नोंदी सापडल्या या संदर्भातली माहिती या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री तो अहवाल उद्या पटलावर मांडतील।